देवाला जायचं आहे आपल्या खेड शिवापूरमध्ये आहे ना, एक खूप जुनं हे मंदिर आहे. मग यांची पप्पी काय नाही नको बघू तुझं, पहिल्यांदा त्याचं बघ चप्पल आणि मग चल. राम राम. सकाळ झालेली आहे, आज रविवार आहे. सकाळ होऊन लय वेळ झालेला आहे, पण आता माझं सगळं आवरून झालं आहे. किती वाजलेत? 11 वाजून 5 मिनटं झालेली आहेत. आता आज माझा उपास आहे, त्यामुळं काय बटाटा शिजवून खावं लागणार आहे. देवाला जायचं आहे आपल्या खेड शिवापूरमध्ये आहे ना, एक खूप जुनं हे मंदिर आहे महादेवांचं. तर तिथं मी जात असतो आणि टी व्हीवरती माझे ब्लॉग चालू आहेत, कारण त्याला काही व्ह्यूज येतच नाही आहेत अजून, त्यामुळे 1-2 व्ह्यूज माझेच असतात. आणि आज मला एक मोबाईल पण घ्यायला जायचं आहे, कारण आयफोनला जरा प्रॉब्लेम येतो व्लॉग एडिट वगैरे, तर तो पण घ्यायचा आहे. आणि काल जे घेऊन आलो होतो ना आम्ही शॉपिंग, त्याचं कधी करायचं टेस्ट? वॉश करेंगे, बाद में पहनेंगे, फिर आपको दिखाएंगे. एक पप्पी दे, चल एक पप्पी दे. आता इथे काय पप्पी दे लावले का? गाणं लावायचं काय? पप्पी दे. बघा यांची पप्पी दे, बघा यांची पप्पी काय. तर ते जे ड्रेसेस आहेत ना, ते धुणार आहे ती पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर दाखवणार आहे असं ती म्हणते. आता बघू ते कधी होईल. आज दाखवायचं होतं पण आता आज नाही जमणार. आज पण बाहेर जायचं आहे, शिवांसाठी आणायचे काही गोष्टी, तर सगळंच तुम्हाला दिसेल आज पण ब्लॉगमध्ये. तर मी भेटतो तुम्हाला आता मंदिरात डायरेक्ट. हो काय पप्पी दे. चला भेटूया आपण. हे बनवलं आज उपासाचं मला, बाकीच्यांनी डोसा बिसा खाल्लेला आहे चांगला. राम राम. आता आपण हे घेतलेलं आहे सगळं, घरातलं पाणी, एक कळशी घेतलेली आहे अभिषेक करायला, आणि धूप माचीस वगैरे ते सगळं घेतलं आहे. फुलं आपल्या बागेत आहेत ते घेऊ. बघायला लागेल पहिल्यांदा. चप्पल काही घालणार नाही आता मी, कारण गाडीवरतीच जायचं आहे, तर काय त्याची गरज पडणार नाही आहे आपल्याला चप्पलाची. आणि फुलं आहेत भरपूर. आपण आपली एव्हरग्रीन ज्युपिटर घेऊन चाललो आहे, कारण हे सगळं सामान ठेवायला लागेल ना. मम्मीची पण नेता आली असती, पण नको, हीच नाही. होती आज रविवारमुळे खूप गर्दी होती. मला लय वेळ मी थांबूनच होतो, सगळ्यांचा अभिषेक वगैरे सगळ्यांचं झाल्यानंतर मी केलं. आता निघायचं आहे. इथं बघा ना, वॉच टॉवर सारखं आहे, वर पण जातं इथं. आणि इथं ग्रामपंचायत एरिया पण मस्त आहे. तुम्हाला यायचं असेल तर मी इथली लिंक टाकल डिस्क्रिप्शनमध्ये, गुगल मॅपची लिंक टाकल डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्याने या तुम्ही. मी काय रोड बीड दाखवलेला नाही तुम्हाला सगळा. आलो आता घरी. किती वाजले बरं? 1 वाजायला 10 मिनटं उरलेत. केळी वेळी घेतली जरा. माझा भाऊ पासून शिवसला पण लागतात. 70 रुपयाला आहे एवढं अजून. महाग नाही ना, म्हणजे आज रेट आहे ना इकडं. मला वाटलं मला काही येड्यात काढलं त्या बाबांनी. 60 रुपयाला पण होते आणि 70 रुपयाला होते. बरं, हे काय आम्हाला माहीत नाही ना. ठीक आहे. आता कालची व्हिडिओ एडिट करायची, कारण आता मी सकाळी टाकत नाही, संध्याकाळी 6ला टाकतो व्हिडिओ. आता कालची व्हिडिओ एडिट करून घेतो पहिल्यांदा. फाईल ट्रान्सफर वगैरे करून घेतलेलं आहे, फक्त एडिट करायचं राहिले. आता झाली आपली व्हिडिओ एडिट करून 9 मिनटाची व्हिडिओ झालेली आहे. आणि माझा भांग कसा पडला आहे यामधनंच. केस पण कापायचे आहेत, पण माझ्या केसांना लई वाढ आहे, पटपट वाढते. त्यामुळं ट्रिपला ज्या जाणार आहे ना आम्ही, लंबे जाएंगे ना, उसके पहिले कटिंग करेंगे, ऐसा मैंने सोचा है. नाही तर घरना शिवाय तर खातोच आहे मी कटिंगसाठी. आता मी हा फोन आणला आहे आजच. काय आहे, आता जिथं लांब जाणार ना तिकडं लॅपटॉप घेऊन जाणं मला नको वाटते, म्हणजे वजन. त्यामुळे तो अँड्रॉइड फोन आणला आहे. ॲक्शन कॅमेरा डायरेक्ट त्याला कनेक्ट केलं की त्यामध्ये एडिटिंग वगैरे करता येते. झालेले आहे आता आवरून 2-2:30 किती वाजले? 3 वाजले 3. आता चाललो आहे डीमार्टला चाललो आहे. थोडेसे काम आहेत
ते आता तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळलं. आणि मी आणि माझा मुलगा चाललोय. कोण कोण चालले? मी आणि माझा मुलगा. ही पण येते आमच्यासोबत मधीच. शिल्पर घालून चाललोय मी, कारण मला कम्फर्टेबल वाटतं शिल्परमध्ये. बूट घालून खूप गरम होते, त्यामुळं आपली शिल्पर घालून जायची. आणि तो समोरचा देश का लोहा घेऊन चाललोय आम्ही. देश का लोहा टाटा. या चॅनलमध्ये तुम्ही पहिल्यांदाच बघताय आपली गाडी. ही टाटा पंच अनकम्प्लिश्ड. ह्याला बघा कसं बांधलाय, उड्या आणतो बोलून. माझ्यासाठी जवळ आहे ना कात्रजचं आहे. कात्रजचं डीमार्ट आहे माझ्यासाठी जवळ, तर त्या कात्रजच्या डीमार्टलाच जाणार आहे. हो का, बाहेर निघालाय सोडून सगळं. त्याला स्टेअरिंगच फिरवायचे बरं का, फक्त त्याला स्टेअरिंग पाहिजे. घरात पण हेच करत असतो. मग आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा तुम्ही. तुम्हाला गाड्या बिड्या उलटा करतो आणि त्याचं स्टेअरिंग करून फिरवत बसतो. हे एक मेन कारण आहे. 15-20 मिनिट झाले, अर्धा तास पण झाला असेल ट्रॅफिकमध्येच आहे मी. आणि टू व्हीलर असते माझ्याकडे आत्ता, तर आत्तापर्यंत माझं काम होऊन मी परतीचा प्रवास केला असता. पण हे पोरगं रोज घरीच राहते, एकटं याला पण फिरायला पाहिजे म्हणून आज गाडी घेतली होती. पण मला गाडी लॉंग रूटशिवाय बाहेर काढायची अजिबात इच्छा होत नाही. मागची माणसं तर अर्धी वळून रिटर्न गेली. ह्याची घाई बघा. याच्या ब्रेकपर्यंत पाय पोचायला लागले ना, हा गाडी चालू करणार 100%. पार्किंग शोधायलाच तास गेला. एंट्री पण एकाच साईडने आणि एक्झिट पण एकाच साईडने. आता आले पार्किंगमध्ये गाडी लावलेली. आणि ह्याची घाई बघा. अरे बाळा, ए पोरा, कुठं चालला? उतरायचं आपल्याला. ए शिवांश, बघितलं ना कसं आहे. तुझं बघती काय? ह्याचं बघ ना पहिल्यांदा. नाही नको बघू तुझं, पहिल्यांदा त्याचं बघ चप्पल. आणि मग चल घरी. बाद झालं. काय आलं शिवांश? मजा नाही येत. झालेली आहे खरेदी. एक शिवांशला शूज घ्यायचा होता बारका. त्याचे शूज आता त्याला बारके व्हायला लागले म्हणून दुसरा घ्यायचा होता. एकच घेतलेला आहे, कारण ते परत त्याची हाईट वाढत राहणार आणि परत ते बारके होणार, परत ते चेंज करायला लागणार. आणि त्याला काय अजून त्याचं शूज आणि सँडल आणि त्याचं काही कौतुक नाही त्याला अजून त्याचं. त्यामुळे एक शूज घेतला. मला एक चप्पल घेतली साधी, कारण मी जास्त चप्पल वापरत नाही, मी शूजच वापरतो. मला फक्त तिकडे जाताना पाहिजे होती ट्रेनमध्ये 2 दिवस जाणं, त्याच्यात मी मला घेतली. आणि घरचं काही सामान घेतले, मखाने वगैरे. झाले आमचं शॉपिंग. आणि पॉपकॉर्न खात बसली मागं. कसे आहेत आता पॉपकॉर्न? छान आहे. तिथले ते मसाला मॅजिक पॉपकॉर्न आहे ना डीमार्टचे, खतरनाकच लागतात. ते घेतले खायला, म्हणजे टाइमपास. माझं तो उपास मी काय खाऊ शकत नाही. झाले आता आलोय आपल्या भूमकर ब्रिज पाशी. त्याला एवढं कळतंय, गाडी चालू करायला बघतोय तो. स्टेअरिंग हलकं होतं ना गाडी चालू केल्यावरती. त्याला कळलं आता. ते बटन दाबतो आम्ही. ते हो का ते बटन दाबतोय आणि मग नंतर स्टेअरिंग फिरवून बघतोय. पोचलो बाबा घरी. एकदाचं लय ट्रॅफिक, लय वैताग. आलो आता घरी. आता उपास सोडायचा मस्तपैकी. लय भूक लागलेली. चला झोपायची तयारी. 9:30 वाजलेले आहेत. उद्यापासून मॉर्निंग शिफ्ट आहे, त्यामुळे आता झोपायला चाललोय मी. आज एवढंच होतं. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.